अमेरिका, इस्रायल, इराण युद्धाला 9 दिवसांचा कालावधी लोटला तरी युद्ध थांबण्याचं नाव घेत नाहीये। इराणला नमवण्यासाठी आतापर्यंत कोट्यावधी रुपये खर्च होत आहेत। पण इराणवर हल्ला करणाऱ्या अमेरिकेची इंटेलिजन्स यंत्रणेचे आज जगभरात हस होत आहे। कारण कोट्यावधी खर्च करणारी अमेरिका लक्ष्य करते ती इराणच्या चित्रातील विमानाला आणि बलूनच्या रणगाड्याला। अवघ्या जगाला चक्रावणाऱ्या इराणच्या डिकॉय युद्धनीतीवरचा हा स्पेशल रिपोर्ट। इराणच्या काही हजारातील शस्त्रांसाठी अमेरिकेचे कोट्यावधी खर्च। इराणनं जमिनीवर रंगवलं विमान, अमेरिकेनं डागलं क्षेपणास्त्र। इराणच्या बलूनच्या रणगाड्याला मारून अमेरिकेची मर्दुमकी। इराणनं तात्यानं बनवलं मामा। अमेरिका इराण संघर्षाचा आर्थिक परिणाम आता स्पष्ट दिसू लागलाय। या युद्धामुळे अमेरिकेला मोठा आर्थिक फटका बसत असल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय। तज्ञांच्या मते या काळात अमेरिकेचा दररोजचा खर्च जवळपास 890 ते 900 दशलक्ष डॉलर इतका होता। यामागचं मुख्य कारण म्हणजे प्रगत शस्त्रास्त्र आणि क्षेपणास्त्र इंटरसेप्टर्सचा मोठ्या प्रमाणात वापर। इराणकडून येणारे ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले रोखण्यासाठी इस्रायल आणि अमेरिकेनं अत्यंत महागडी क्षेपणास्त्र वापरल्याचं अहवालात नमूद करण्यात आलंय। याशिवाय या खर्चातील मोठा भाग हा नियोजित संरक्षण बजेटच्या बाहेरचा म्हणजेच अनबजेटेड असल्याचं सांगितलं जातंय। अंदाजे 3.5 अब्ज डॉलरपेक्षा जास्त खर्च थेट अतिरिक्त आर्थिक भार म्हणून प्रशासनावर पडलाय। यामुळे इराण सोबतचा संघर्ष अमेरिकेसाठी आर्थिकदृष्ट्या अत्यंत महागडा ठरत असल्याचं स्पष्ट झालंय। तज्ञांच्या मते हा संघर्ष दीर्घकाळ सुरू राहिला तर अमेरिकेवरील आर्थिक ताण आणखी मोठ्या प्रमाणात वाढू शकतो। पण हे सगळं सुरू असताना इराणकडून अमेरिकेला चक्क तात्या बनवलं जातंय की काय असा सवाल आता विचारला जातोय। आणि याला कारण म्हणजे सोशल मीडियावरून व्हायरल होणाऱ्या इराणची फसव्या युद्धनीतीची दृश्य। मध्य पूर्वेतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इराणकडून वापरल्या जाणाऱ्या कथित डिकॉय वॉर स्ट्रॅटेजीची चर्चा आता जगभरात रंगली आहे। इराणच्या एअरबेसवर F-14 फायटर जेट्स आणि Mi-17 हेलिकॉप्टरचे जमिनीवर 3D स्टाईल पेंटिंग केलं होतं। हे जर सॅटेलाइट किंवा ड्रोनद्वारे पाहिलं तर खरं विमान वाटतात। IDFने 4 मार्चला शेअर केलेल्या इन्फ्रारेड व्हिडिओमध्ये Mi-17 वर हल्ला दाखवला, पण समोर आलेल्या सोशल मीडियातील दाव्यानुसार हे पेंटेड डिकॉय होतं। अमेरिकेने फायटर जेट्सवर केलेला हल्ला प्रत्यक्षात 3D पेंटिंगवर झाला असला तरी अमेरिकेचा पैसा अक्षरशः पाण्यात गेला आहे नक्की। आणि म्हणूनच इराणच्या या पेंटेड डिकॉय स्ट्रॅटेजीनं आता अमेरिकेला घाम फोडलाय। इराणची आणखीन एक धक्कादायक रणनीती म्हणजे चीनकडून 9 लाखाहून अधिक फुगणारे नकली टँक, मिसाईल टॉवर, फायर जेट्स आणि एअर डिफेन्स सिस्टीम आयात केल्याचाही व्हायरल क्लेम आहे। हे फुगवलं की दुरून खरे वाटतात आणि काहींमध्ये हिट जनरेटर असतात जे थर्मल इमेजिंगला फसवतात। अमेरिका इस्रायलच्या 4 मिलियनच्या मिसाईल या काही हजार डॉलरच्या बलून रणगाड्यावर खर्च होत आहेत। खर्चाची तुलना करता एक मिसाईल सुमारे 83 कोटी रुपये आणि इराणचं इन्फ्लेटेबल डिकॉय अवघ्या 800 रुपयापासून फार तर 40,000 रुपयांपर्यंत तयार होत आहे। इराणकडून अमेरिकेला कोंडीत पकडण्यासाठी आता सैन्य बलाचं मानसिक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न सुरू झालाय। हे दावे कदाचित खोटे असले तर इराणची डिकॉय नीती नक्कीच यशस्वी झाली असं म्हणता येईल। पण वास्तवात मात्र जमिनीवरच्या रंगवलेल्या विमानांना अमेरिकन इंटेलिजन्स जर खरं समजत असतील तर युद्धाच्या या तणावाच्या परिस्थितीत अमेरिकेचाच तात्या झालाय हे मात्र नक्की। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।